मी प्रत्येक जनावर तपासून पाहिलंय. त्याच्या पायाच्या खुराच्या खाली आणि तोंडावर पुळे आलेत. खुरकुई म्हणतात त्याला, फूट अँड माउथ इन्फेक्शन. आधी कळलं असतं ना तर काहीतरी करता आलं असतं, पण इन्फेक्शन खूपच वाढलंय. दिवाकर, तो व्हेटरनरी डॉक्टर मला पुन्हा डेअरीच्या आवारात दिसता कामा नये. जी मग. मला वाटतं मासाहेब सगळं दूध फेकून द्यावं आणि लवकरात लवकर आदेश काढावेत. होय, इन्फेक्टेड दूध फेकावं लागेलच. कारण हे असं खराब दूध जर का आपण गिरायकांना दिलं तर त्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स होऊ शकतात. नाही, लोकांच्या जीवाशी खेळायचा आपल्याला काहीही अधिकार नाही. दिवाकर, ताबडतोब तशी ऑर्डर काढा की पुढचे 2 दिवस आपल्या डेअरीमध्ये जेवढं दूध निघेल तेवढं सगळंच्या सगळं फेकून देण्यात येईल. मा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण देसाई डेअरीमध्ये इन्फेक्टेड दूध निघतंय याची आपल्या विरोधकांना थोडी जरी कुणकुण लागली तरी त्याचा बराच फायदा ते उठवू शकतील ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण दुसरा काही उपायच नाही ना आता. होय. आणि आपल्या गिरायकांचा आपल्या प्रॉडक्ट्सवर एवढा विश्वास आहे की आपली प्रॉडक्ट्सचे डोळे बंद करून विकत घेतात. आपण जर का हे असं इन्फेक्टेड दूध मार्केटमध्ये विकलं तर त्याचा विश्वास डगमगू शकतो. ठीक आहे, मग आता काय, दुसरा काही उपाय नसेलच तर आपल्याला दूध फेकून द्यावं लागणारच, नाही का? पण ह्याच्यामुळे अँटी पब्लिसिटी मात्र होईल, त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. हो, पण त्याची आपण तयारी ठेवूया ना. लोकांचा जो आपल्यावर विश्वास आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया. ठीक आहे, एकंदरीत हा जुगार आहे आणि तो आपल्याला खेळावा लागणारच आहे. हो, हा जुगार आहे, पण आपण तो खेळू. यामध्ये आपले प्रतिस्पर्धी कदाचित स्वतःचं उखळ पांढरं करू पाहतील, पण आपण आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवूया. आणि प्रसारमाध्यमं आहेत ना आपल्याकडे. आपण उलट समजावून सांगू शकतो लोकांना की ज्या क्षणी सरदेसाई डेअरीमध्ये खराब दूध निघालं त्यावेळेला आम्ही ते गिऱ्हाईकांच्या पर्यंत पोहोचवलं नाही, आम्ही ते फेकून दिलं. गिऱ्हाईकांच्या जीवाशी आम्ही खेळलो नाही. आमच्या व्यावसायिक हितापेक्षा आम्हाला आमच्या गिऱ्हाईकांचं हित जास्त महत्त्वाचं वाटतं. हो, आणि हा पॉइंट हायलाइट व्हायला पाहिजे. उस्मानभाई, तुम्ही आजारी जनावरं वेगळी काढलीत? हो, मी सगळे निर्णय केले, परंतु जरा टीबीचं चेकिंग करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे दिवाकर, लॅबमध्ये होणाऱ्या सगळ्या तपासणींकडे तुम्ही लक्ष द्या. जी मग. पद्माकर, तुम्ही सगळ्या सप्लायरशी बोलून घेतो. व्हेरी गुड. आणि उस्मानभाई, आपल्या या बाकीच्या सगळ्या दुधाची विल्हेवाट कशी लावायची त्याकडे मात्र तुम्ही जातीने लक्ष द्या. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतेय, आपली व्यवस्था ही चोखच असली पाहिजे. पुन्हा असं आपल्या डेअरीमध्ये घडता कामा नये. आज हजारो मुलं दुधाच्या एका थेंबासाठी तडफडतायत. अशा वेळी दुधाचा हा असा अपव्यय म्हणजे पाप आहे. आपल्या कुणाकडूनच पुन्हा असं दुर्लक्ष होता कामा नये. कळलं? ताई, ते मुक्ता आहे? हो आहे. मी तिला भेटू शकतो का प्लीज? अरे जा की वर. मुक्ता, ए मुक्ता, कशी आहेस तू? मुक्ता, बघ ना माझ्याकडे. मुक्ता, काय झालं तुला? बघ ना का, एकदा माझ्याकडे बघून बोल ना. मुक्ता, हे बघ,
मुक्ता तुला कोणी काय केलंय का? हा मला सांग मुक्ता. हे बघ तुला तुला ऍक्सिडेंट झाला ना, तू घाबरणं स्वाभाविक आहे, मला कळतंय का सगळं. पण मुक्ता मला सांगितल्याशिवाय कसं कळणार तुला काय झालंय? राकेश ऐक, माझा त्रास होतोय तिला. मुक्ता हे कोणी मला भेटू देत नाहीये. आज मी मुद्दामून तुला भेटायला आलोय. मुक्ता सांग मला. राकेश, तिला त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा. मुक्ता तू ताई त्याला सांगितलंस का आपलं काय ठरलंय ते? मुक्ता सांग मला. मुक्ता आज तुझ्याशी बोलल्याशिवाय जाणार नाहीये मी. राकेश, तू ऐकत का नाहीयेस माझं? जा बघून, जा, जा इथून. जा बाबा, जा. शांत, कोणी येणार नाही तुला त्रास द्यायला. मुक्ता, उठ ग, रडू नको, उठ, चल. हे बघ बाळा, संध्याकाळची वेळ आहे, असं उदास बसू नये ग घरात. चल, मी तुझं केस बांधून देते, चल. रडू नको ग. एवढं जर होतं तर त्याला भेटली का नाही सांग. तू चिडली नाही ग बाळा, नाही. कशाला चिडू मी सांग. अगं तो मला आवरेच ना मुक्ता. देवाला तरी कशी दया येत नाही म्हणते मी. काय भोग लिहून ठेवलेत लेकरांच्या नशिबात. हे बघ, तू मुद्दाम काही केलेलं नाहीये. कुणाला काय वाटेल याचा विचार सुद्धा करू नको. त्या देवाला तुम्हाला जर एकत्र आणायचंच असेल ना, तर तो आणेल. त्याच्यावर विश्वास ठेव फक्त. राकेश, मला ना आजकाल खूप टेन्शन येतं. टेन्शन? आता कसलं टेन्शन? हे सारखं असं वाटतं की काहीतरी अचानक होईल आणि आपण खूप दिवस भेटूच शकणार नाही. ए उगाच काहीतरी बोल नको. ए पण समजा असं झालं तर काय करशील रे? असं काही होणारच नाही.
ए बाय द वे, डू यू रिअलाइज तू मला अजून एकही गिफ्ट दिलं नाहीयेस. हो. अँड दॅट्स मीन. हे घे हे काय? गिफ्ट. पेन. हे तू म्हणालीस त्याप्रमाणे जर का बरेच दिवस आपण भेटू शकलो नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी MBA वगैरे करायला फॉरेनला गेलो, तरी ह्याने तू मला छान छान पत्र लिहू शकशील. ए मग तू हे ठेव. दिस इज फ्रॉम मी टू यू. आणि तू सुद्धा मला ह्याच पेननी पत्र लिह. नक्की. मुक्ता, आई, सागर, अरे बरं झालं आलास, बस ना. खरं सांगू, मी तुझाच विचार करत होते. काय? नाही म्हणजे मला एक सांग की तुझं आणि मुक्ताचं काही भांडण झालंय का? नाही. का? नाही, मग ती तुम्हाला दोघांना बघून अशी का रिॲक्ट होते? कशी? म्हणजे मी त्या दिवशी तिला भेटायला गेले होते ना, तर मी म्हटलं तुला माहितीये का आज कोण येणार आहे तुला भेटायला? सागर, राकेश. तर ती एकदम विचित्र वागायला लागली आणि रडत रडत वर निघून गेली. आणि त्या दिवशी जॉगर्स पार्कमध्ये सुद्धा तुम्हाला बघितलं ना, तर ती लगेच घाबरून घरी पळून गेली रे. हो, पण का ते माहित नाही मला. काय चाललंय तेच कळेनासे झाले. म्हणजे मुक्ताला फारसं लागलेलंही नाहीये आणि तरी ती अजून बरी का होत नाहीये? आता तर तिची काळजी वाटायला लागली रे. तुला काय वाटतं? मला तिची फक्त काळजी वाटते. डॉक्टर्स काय म्हणाले? काय म्हणणार? म्हणतात तिला जबरदस्त शॉक बसलाय. बरं व्हायला अजून काही दिवस घेईल ती. सागर, राकेश बरोबर तर तिचं काही झालेलं नाही ना? नाही ना, तो 2-3दा जाऊन आला तिच्याकडे. ऍक्च्युली आई, मी त्याच्यासाठीच तुझ्याकडे आलो होतो. त्याला काय झालंय? म्हणजे राकेश एकटा बसून रडतोय. रडतोय राकेश? हा, मी बघून येते का? आई नको, रडू दे त्याला. तसंच काही असेल तर मन हलकं होईल त्याचं. अरे पण असं रडत बसणं बरोबर नाही रे. आई, तो काही बोलला का तुला? म्हणत तर होता की एक मुलगी त्याला आवडते म्हणून. काय? हो, म्हणत होता की त्याचं कुणावर तरी प्रेम आहे. सिरियसली? हो,
पण कोण? नाही, नाव नाही सांगितलं त्यांनी. सागर, तुला नाही आवडली एखादी मुलगी? ती क्लासरूम मध्ये होती ती आवडते ना? तसं काही नाही आहे. आणि आई तसंच काही असेल ना तर सर्वात आधी मी तुला सांगेन. काय ग, कसला विचार करतेस? हा, सगळं विसरून नव्यानं आयुष्य सुरू करायचं. अख्खं आयुष्य पुढं पडलंय तुझं. चल, घरात नाही बसायचं. किती दिवस घरात बसून राहणार आहेस तू? हा, चल, मी ऑफिसला जातोय, तुला कॉलेजला सोडतो. चल. अरे असं काय करते मुक्ता? अख्खं आयुष्य समोर पडलंय तुझ्या. किती दिवस घरात बसणार आहेस तू? अरे असं काय करतेस तू? नव्यानं आयुष्य सुरू करायचं का नाही? मी तुझ्याशी बोलतोय, कळते का तुला मुक्ता? चल, पटकन तयार. मी ऑफिसला जातो कॉलेजला सोडून. चल. ए जावई, जरा बाहेर पडलीस ना तर बरं वाटेल तुला. काय म्हणते ताई? का पण? अगं बाहेर का जातेस? बाहेर गेल्याशिवाय तुला कसं वाटेल बाहेर जावंसं? जाऊ देत ना, आपण जरा तिच्या कलानी घेऊया. अगं पण बोलत का नाहीस तू? बोल ना, किती दिवस घरी बसणार आहेस तू? अरे मी घेऊन जाईन ना तिला एखाद्या दिवशी. तू जा, तुला ऑफिसमध्ये जायला उशीर होतोय, निघतो. मुक्ता, अगं काय हे वेड्यासारखं? किती दिवस गेला नाहीये तो ऑफिसला? जाऊ देत त्याला. जाऊ दे, मी आजचा दिवस नाही जात. अरे काय चाललंय तुझं गोवर्धन? मी आहे ना घरात, जा तू ऑफिसला. तिला काय विचारतोय? ते नाहीच म्हणणार ना. आणि हे बघ, तिला जास्त गोंजारू नकोस. तिला परत एकदा उभी करायची आपल्याला.